आदिवासी आश्रमशाळा की विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण की 2 वर्षांमध्ये आश्रमशाळेत तब्बल 66 विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहेत। आदिवासी आश्रमशाळांमध्ये धक्कादायक स्थिती समोर आली आहे। सर्पदंश आणि प्रथमोपचाराच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय आणि 50% विद्यार्थी अजूनही जमिनीवर झोपत असल्याचा दावा केला जातोय। डॉक्टर सुभाष साळुंखे समितीच्या शिफारशी आणि 10 वर्ष कागदावरच धुळखात अजूनही पडून आहेत। कोट्यावधींचा निधी येतो तरी सुद्धा आश्रमशाळांची अवस्था दयनीयच आहे असं पाहायला मिळतंय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी प्रशासनाचा खेळ का असाही सवाल आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी कुठे आहे असा सवालही सगळ्या स्तरातून उपस्थित होतोय। सर्पदंश आणि प्रथमोपचाराच्या अभावामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय आणि 50% विद्यार्थी अजूनही जमिनीवर झोपत असल्याचा दावा केला जातोय। डॉक्टर सुभाष साळुंखे समितीच्या शिफारशी 10 वर्ष कागदावरच धूळ खात पडून आहेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी प्रशासनाचा खेळ सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्या आदेशांची अंमलबजावणी कुठे केली जाते? हे जे रिपोर्ट कार्ड आहे त्यामध्ये 66 विद्यार्थ्यांचे मृत्यू नोंदवले गेलेले आहेत 2 वर्षात। आश्रमशाळेमधनं ही बातमी आहे। आदिवासी आश्रमशाळा की विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा हा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, बऱ्याच मुद्दे जाणून घेण्यासारखे आहेत। एकतर कोट्यावधींचा निधी येतो, मग हे सगळं कशासाठी? 66 विद्यार्थ्यांचे मृत्यू होईपर्यंत आश्रमशाळांमधले जे अधिकारी होते ते काय करत होते आणि ही जी धक्कादायक वास्तव किंवा स्थिती समोर आलेली आहे त्या संदर्भात एकूणच ताजे अपडेट हवेत। सध्या प्रामुख्याने जर बघितलं तर जवळपास 10 वर्षांपूर्वी या आदिवासी आश्रमशाळांच्या अनुषंगाने डॉक्टर सुभाष साळुंखे यांच्या समितीने काही शिफारसी सुचवलेल्या होत्या। त्या अद्यापही कागदावरच धुळकात पडल्याचं दिसून येत आहे। प्रशासनाकडनं या सगळ्या काळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी किती प्रयत्न केले जातात हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र जी आकडेवारी समोर आलेली आहे ती पाहता गंभीर वास्तव या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांचं या सगळ्या निमित्तानं अधोरेखित होत आहे। जवळपास 66 विद्यार्थ्यांचे आदिवासी आश्रमशाळेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांचा समावेश आहे आणि यामध्ये जर बघितलं तर सर्पदंश असेल किंवा प्रथम उपचाराचा अभाव आणि जमिनीवर झोपण्याची वेळ सुद्धा या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर येते। त्यांना खाटा सुद्धा अजूनही मिळत नाहीये। 50% विद्यार्थी अजूनही जर जमिनीवर झोपत असतील तर कोट्यवधी रुपयांचा निधी हा नेमका कुठे जातो अशा स्वरूपाचा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। त्यामुळे गंभीर बाबी आहेत। या सगळ्या काळामध्ये आदिवासी आश्रमशाळा आहे की मृत्यूचा सापळा आहे अशा स्वरूपाचा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। श्रद्धा, अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। 2 वर्षांमध्ये आश्रमशाळेत तब्बल 66 विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहेत आणि खरोखर जर कोट्यावधींचा निधी येतो तर तो जातो कुठे हा सवाल अजूनही उपस्थित होतोय। किरण, धन्यवाद।